आज मानवता दिन आहे आणि बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार होतोय, हिंदूंना घरातून ओढून आणून मारले जाते, हिंदू तिथल्या स्त्रियांवरती बलात्कार होतो, या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही मंचरमध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेलो आहोत आणि त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि कुठंतरी हिंदूंवरती जो अत्याचार होतोय, अन्याय होतोय, याला वाचा फोडण्यासाठी तमाम महाराष्ट्रभर आज आंदोलन केलं जाते, मूकमोर्चा काढला जातोय। तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। या गोष्टीसाठी प्रत्येक हिंदूंनी रस्त्यावरती येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रत्येक हिंदूंना आव्हान करतोय की त्यांनी रस्त्यावरती येऊन या गोष्टीला जी आधी लोक आहेत की जे आपल्या हिंदूंना मारहाण करतायत, खेचतायत, बाहेर आणून त्यांच्या डोक्यात दगडी घातली जात आहेत, तरी पण तिथलं सरकार त्यांना गांभीर्याने घेत नाही आहे। तर आमची सरकारला देखील विनंती आहे भारतातल्या की तिथल्या हिंदूंवरती जो अन्याय अत्याचार होतोय त्या गोष्टी थांबल्या पाहिजेत। जय श्रीराम। स्वप्ना खामकर पिंगळे आज राष्ट्रीय मानवाधिकार दिवस कुठेतरी साजरा होताना दिसतोय। त्याचबरोबर बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होताना मानवतेला कुठेतरी काळिंबा फासला गेलेला आहे। आपले हिंदू जोपर्यंत जागे होत नाही, हिंदू एकत्र येत नाही, तोपर्यंत अशा घटना अनेक ठिकाणी घडत राहतील असे मला वाटते। आज मंचरमध्ये आपण बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार होत असताना मंचरमध्ये आपण आज न्याय मूकमोर्चा आयोजित केलेला आहे। सगळे हिंदू आज एकत्र झालेले आहेत। आज मला असे कुठेतरी वाटते की एक है तो सेफ है हा जो नारा आहे तो हिंदूंसाठी खूप महत्त्वाचा ठरलेला दिसतोय। हिंदू जर एकत्र आले तरच इथून पुढे स्वतःचं रक्षण करू शकतील आणि हिंदू धर्माचं रक्षण झालं तरच आपलं कुटुंब रक्षिलं जाईल असं कुठेतरी वाटतंय। त्यामुळे सर्व हिंदूंनी एकत्र येऊन बांगलादेशातील हिंदूंच्या मागे आज उभं राहण्याची गरज आहे। त्यासाठी मी आव्हान करेल की सर्व हिंदूंनी एकत्र येऊन बांगलादेशी हिंदूंसाठी सपोर्ट सिस्टीम म्हणून आज आपण उभं राहिलं पाहिजे। भारतीय हिंदूंना कुठेही आसरा मिळणार नाही। आज बांगलादेशातील हिंदूंवर जर वेळ आली तर भारत सक्षमपणे उभा राहील, पण भारतात जर अशी वेळ आली हिंदूंवर तर कुठेही जागा मिळणार नाही। त्यामुळे आज हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे व स्वतःसाठी व स्वतःच्या हिंदू धर्मासाठी एकत्र येऊन कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे असे मला वाटते। त्यामुळे हिंदूंनी एकत्र या व एक है तो सेफ है या नाऱ्यावरती काम करून सर्व हिंदू धर्मीयांनी एकत्र येऊन जातीपातीत न विभागता सर्व हिंदू म्हणून आज एकत्र या व इथून पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे। जय श्रीराम।